माझ्याकडे फ्लॅट आहे, AC आहे, बंगला आहे, गाडी आहे, पैसे आहेत, फेम आहे, सगळं आहे. पण वारकरी जो हसतोय, ज्याच्या खिशात 100-150 रुपये, त्याचं स्माईल माझ्यापेक्षा भारी कसं काय? 22 दिवस चालणार मामा, मग पंढरपूरला लय मोठी रांग आहे. हो माहिती मला, 38 तास लागतात, 38 तास विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. लागू द्या मग, त्याला काय. अभंग गवळणी विठ्ठलाची गाणी म्हणत म्हणत जाते 38 तास. ठीक आहे, मग काय चालले, काय मागणार नाही? नाही, काय नाही माग. मग काय म्हणणार? काय म्हणायचंय, मनुष्य जन्म दिला, उपकार झाले बाबा, लय धन्य झालो. शेतीला सगळ्यांना सुखात ठेव, समाधान ठेव. काय मी काही मागत नाही, मग कशाला जातं पांडुरंगावर फ्री. पण मग मी म्हणतो की संदीप पाठक जो डायरेक्ट दर्शन घेतो त्याला विठ्ठलाची मूर्ती दिसते, आणि ज्याच्या पायामध्ये चप्पल नाही, काटे कुटे डांबराचे रस्ते तुडवीत पंढरपूर गाठतो, 38 तास उभा राहतो, 40 तास उभा राहतो. पांडुरंग जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत भजनं, अभंग गवळणी, भारुडं, विठ्ठलाची गाणी गातो. आणि जेव्हा पांडुरंग दिसतो तर संदीप पाठकला विठ्ठलाची मूर्ती दिसते, त्या वारकऱ्याला विठ्ठल दिसतो.